नाशिकमध्ये आयकर खात्याच्या छाप्यामध्ये कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडलंय। नाशिकचे बांधकाम व्यावसायिक आणि सरकारी कंत्राटदारांचं घर आणि कार्यालय याच्यावर गेल्या आठवड्यात छापे पडले होते। सलग 4 ते 5 दिवस 8 पेक्षा अधिक ठिकाणी आयकरनं छापेमारी केली। या छापेमारीमध्ये 850 कोटींपेक्षा अधिक रुपयांचे व्यवहार बेहिशेबी असल्याचा आयकर विभागाला संशय आहे। मुकुल कुलकर्णी आपल्याला अधिक माहिती देतात। मुकुल, कुठे कुठे छापे पडले होते आणि या छाप्यातनं माहिती काय मिळते? साधारणतः 30 तारखेपासून ही छापामारी सुरू होती। 4 तारखेपर्यंत छापामारी नाशिकच्या वेगवेगळ्या भागामध्ये सुरू होती। 8 कंत्राटदार आहेत, मग ते नाशिक महानगरपालिकेचं कंत्राट घेतात किंवा सरकारी कंत्राट घेतात, यांच्या निवासस्थानी त्याचबरोबर त्यांच्या कार्यालयांमध्ये छापामारी करण्यात आली। ज्या ठिकाणी संशय होता, कार्यालयामध्ये काही सापडलं नाही किंवा निवासस्थानी काही सापडले नाही, अशा कंत्राटदारांचे जे कर्मचारी आहेत, मग त्या कर्मचाऱ्यांच्या घरी देखील झडती घेण्यात आलेली होती आणि तिथून संशयास्पद कागदपत्र देखील सापडलेली आहेत, काही पेनड्राईव्ह देखील सापडलेली आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोकड देखील जमा करण्यात आलेली आहे। 8 कोटी रुपये ह्या सर्वांकडनं जप्त करण्यात आले। त्याचबरोबर 3 कोटी रुपयांचे दागिने, सोन्याचे बिस्किट हे देखील जप्त करण्यात आले। त्यामुळे एक मोठी कारवाई नाशिकमध्ये करण्यात आलेली आहे। सूत्रांकडनं ही माहिती आपल्यापर्यंत मिळते आहे। जवळपास 850 कोटीहून अधिक मालमत्ता जी होती किंवा जे व्यवहार करण्यात आलेले होते ते बेहिशोबी असल्याचं संशय व्यक्त केला जातोय। त्यामुळे त्या सर्व कागदपत्रांची आता तपासणी केली जाईल, चौकशी केली जाईल आणि त्यानंतर आयकर विभाग पुढची कारवाई करणार आहे। मुकुल, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।